राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। तर अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेची देखील राजकीय वातावरण जे आहे ते तापू लागलेलं आहे। अर्ज भरण्यासाठी आता कालपासून सुरुवात झालेली आहे, मात्र अद्याप एकही अर्ज आलेला नाही। तर कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी देखील जाहीर झालेली नाही आहे। त्यामुळे आता कुठेतरी उमेदवार जे आहे ते आपल्या पत्रात अर्ज किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या नेत्यांकडे गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तर अर्ज घेण्यासाठी देखील मोठ्या संख्येत आता गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अद्याप कोणतेही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणत्याच पक्षाची अद्याप ही युती झालेली नाही आहे किंवा आघाडी झालेली नाही। त्यामुळे सगळे पक्ष जे आहे ते स्वतंत्र लढण्याच्या तयारीत सध्या तरी परिस्थिती आहे। मात्र जसे आता राजकीय परिस्थिती पुढे जाईल तसं सगळं आपल्याला एकंदरीत चित्र स्पष्ट होईल। काही राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर काय परिस्थिती आहे सगळी यामध्ये, महायुती होणार किंवा आघाडीमधून सगळे एकत्रित लढणार का? आतापर्यंत महाविकास आघाडी आणि म्हणजे दोन्ही याच्यामध्ये एकत कुठेही असा विचार दिसत नाही। प्रत्येक जण ते आपला सोवाळाचा नारा लावून धरलेला आहे। प्रत्येक उमेदवार हा सध्या स्वतःची चाचपणी करताना दिसत आहे। म्हणजे काय परिस्थिती असेल, महायुती होऊ शकते किंवा महाविकास आघाडीतले सगळे पक्ष एकत्र लढू शकतात किंवा महायुतीतले पक्ष जे आहे ते एकत्रित येऊन लढू शकतात, जसे राज्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी आहे? राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी जर ठरवलं तर खाली काहीतरी होऊ शकतं, पण अद्याप तसा कुठल्याही प्रकारचा आता अद्यापर्यंत झालेलं दिसत नाही। म्हणजे खालच्या लेवलला जो तो प्रत्येक जण स्वतःचा विचार करून स्वतः कशी उमेदवारी मिळाली याकडे सर्वांचं प्रत्येकाचं लक्ष असं लागल्याचं दिसत आहे। कोणत्या मुद्द्यांवर साधारणतः निवडणूक पार पडू शकते? काय? रस्ता, पाणी आणि ट्रॅफिकची समस्या या 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत। तसे छोटे छोटे मुद्दे भरपूर आहेत, पण मेन आता पाण्याचा मुद्दा आहे। तो थोडासा जरी मार्गी लागलेला असला तर अद्याप लोकांच्या घरात जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत तो मार्गी लागला म्हणता येणार। तर एकंदरीत बघू शकतो की अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच जे आहे ते उमेदवार असतील किंवा जे नागरिक असतील ते शेवगाव नगर परिषदेमध्ये हजेरी लावत आहे। साधारणतः 24 उमेदवार पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। आणि त्यामुळे आता एकंदरीत शेवगाव नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, कोण बाजी मारतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन कसं कुणाल जायकर, शेवगाव, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।